सकल मातंग समाजाचा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत होणार आहे. त्याच्यामध्ये अजिबात कसलाही वाद नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आरक्षण उपवर्गीकरण होणार म्हणजे होणारच. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा वाद. त्याचं कारण आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. हा जो आपला लढा आहे तो लढा मार्गी लावण्यासाठी आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. खरं सांग आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आज धाराशिवमध्ये एकत्र झालाय. धाराशिवमधील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली आणि आता हे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. काय सांगाल नेमके कशासाठी आहेत सगळे? राज्य सरकारनं येणाऱ्या काळामध्ये उपवर्गीकरणासाठी जो बदर समितीचा अहवाल सादर केलेला आहे, स्वीकारलेला आहे, त्या बदर समितीचा अहवाल स्वीकारल्यानंतर आमच्यातीलच काही समाज बांधव या आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करताना दिसतो आहे. आम्हाला त्या सर्व समाज बांधवांना सांगायचं आहे की सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की प्रत्येक देशातल्या राज्याला उपवर्गीकरण करा. जसं की परवाच कर्नाटक राज्यामध्ये उपवर्गीकरण झालेलं आहे, तसं महाराष्ट्र सरकारमध्ये उपवर्गीकरणाची हालचाली चालू आहेत. त्याबद्दल आमच्यातीलच मोठा भाऊ म्हणून समजले जाणारे काही समाज बांधव त्याला विरोध करतात. त्याला विरोध ते करत असावं. आम्ही सर्वच मातंग समाजाचे, सर्व पक्षाचे, सर्व संघटनेचे नेते, सर्व राजकीय पक्षाचे नेते या आज बैठकीमध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की ते उपवर्गीकरण झालं पाहिजे, उपवर्गीकरण होणारच. यासाठी जे जे करता येईल, मग ते आंदोलन असतील, मोर्चे असतील, ज्या काही आम्हाला करता येईल ते आम्ही करण्याचं या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. उपकरणानुसार का वर्गीकरण करायची गरज आहे किंवा का ह्या समाजाला आता एकत्र येण्याची गरज आहे? हे बघा, शाहू महाराजांनी घोडा, सचेत घोडा आणि आजारी घोडा, दुबळा घोडा दिला होता चारा खायला लोकांसाठी, त्या जनावरांसाठी, घोड्यासाठी, बरोबर. परंतु चारा कोणी खाल्ला? तुम्ही सांगा. तर सचेत घोडा चारा खाल्ला. आमची हीच मागणी आहे की आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या कायद्याप्रमाणे वेगळं अपघड करायचा आहे. कायदा आहे, कोर्टाने आदेश केलेला आहे, म्हणून आम्ही मागणी करतोय अबकडची. कोण आहे सशक्त घोडा? काय म्हणायचं तुम्हाला नेमकं? हे बघा, 59 जातीपैकी जो बाबासाहेबांना जवळ समाजाने ज्या जवळ केलं, बरोबर, बाबासाहेबांचं अनुकरण केलं. आम्हाला थोडं वेळ झाला अनुकरण बाबासाहेब करायला, बरोबर. परंतु ज्या समाजानं बाबासाहेब अनुकरण केलं तो समाज पुढे गेला, बरोबर, आणि आमचा समाज थोडा मागे राहिला. त्यांनी मान्य करतात किंवा आमचा समाज अंधश्रद्धा आहे, बरोबर. आता आमचा समाज शिकलेला आहे, म्हणून मागणी करतोय. आणि मागणी आजची नाही, मागणी गेल्या 30-35 वर्ष मागणी आम्ही करतोय, बरोबर. म्हणून आम्हाला शासनानं ताबडतोब निर्णय घ्यावा आणि अपघड वर्गीकरण करावं. तर या बैठकीत काही महिला अधिकारी पण आहेत, महिला पदाधिकारी. का तुम्हाला गरज वाटते की मातंग समाज आता एकत्र एवढ्या मोठ्या संख्येने झालंय, आंदोलनाची दिशा तुम्ही आज निश्चित केली? का वाटतं की तुम्हाला अबकरणानुसारच मिळालं पाहिजे? 13% आरक्षण जे एससी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, त्याच्यामध्ये सामाजिक न्याय आणि समानतेसाठी हा मातंग समाज 59 जातीसाठी पुढे होऊन लढतोय. त्याच्यामध्ये अबकड आरक्षण वर्गीकरण व्हावं, कारण ज्या 59 जातीमध्ये ज्या इतर जाती आहेत त्या दुबळ्या आहेत, त्यांच्यापर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचलेला नाही. तो वंचित समाज आहे. आज डोंबारी समाज म्हणा, तो रस्त्यावर आहे, त्यांची मुलं आज भीक मागून खातात. कैकाडी समाज म्हणा, ते बुरुड म्हणा, मांगारुडी समाज म्हणा, जे काही नागाचा खेळ करून समाज, म्हणजे हे जे त्यांचे पारंपरिक व्यवसाय आहेत हे सुटलेलंच नाही, त्यांच्यापर्यंत आरक्षण गेलेलंच नाही. जे का आम्ही सुशिक्षित बांधव होतो त्यांच्यापर्यंत ते आरक्षण घेऊन जाण्याची जिम्मेदारी होती. शिक्षणाचा प्रवाह त्यांच्यापर्यंत नेण्याचं आमचं काम होतं. आम्ही 59 जातीनं गुन्ह्या गोविंदानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली 4 लेकरं आहेत, आईच्या मायेनं त्यांनी सगळ्यांनी वाटून खाऊ म्हणून दिलं. पण आम्ही काय जणांनी असं केलं की ते आम्हीच आमच्याच कसं भाकरीवर डाळ येईल त्या पद्धतीनं ते झालेलं आहे. आणि मातंग समाज फक्त ह्या 59 जे 57 जाती आहेत त्यांच्यासाठी मातंग समाज पुढे होऊन लढायला, 59 जातीपैकी ज्या वंचित राहिलेल्या जाती आहेत त्यांच्यासाठी मातंग समाज पुढे होऊन लढतोय. आणि आरक्षणाचं वर्गीकरण ह्या शासनाने ताबडतोब करावं, कारण हे किती दिवस साऱ्यांगाळ्यात विषय ठेवायचा आहे. जवळजवळ ही 30 ते 35 वर्षाची लढाई आहे. आरक्षणाचे वर्गीकरण व्हावं म्हणून आम्हाला शासनाला, आम्ही तुमच्या लोकशाही चॅनल मार्फत विनंती करतो की हा लवकर प्रश्न मार्गी लागावा. 2 समाजामध्ये वातावरण पेटण्याची खूप शक्यता आहे. त्याच्या अगोदर लवकर हा विषय मार्गी लागण्याची गरज आहे आणि शासनाने ताबडतोब निर्णय घ्यावा.
एवढी आम्ही सर्व मातंग समाज आणि इतर वंचित जातीतर्फे निवेदन करतो. तुम्ही अनेक आंदोलन केले, अनेक मोर्चे काढले, तरी प्रश्न मिटलेला नाही. आज तुम्ही बैठक घेताय आणि न आरक्षण किंवा आरक्षण न मिळाल्यामुळे काय समाजाचा तोटा झाला किंवा आता तुम्हाला का गरज वाटते की आपण अबकरणानुसारच आपल्याला आरक्षण पाहिजे किंवा उपवर्गीकरण झालं पाहिजे? खरं सांगायचं म्हणलं तर पूर्वीच्या कालखंडामध्ये शिक्षणाचं प्रमाण हे खूप कमी होतं. 1961 मध्ये जेव्हा जनगणना झाली त्याच्यानंतर मातंग समाजातील काही युवकांना युवतींना शिक्षणाचं महत्त्व पटायला लागलं आणि शिक्षणाचं महत्त्व पटल्याच्या नंतर त्यांनी तो लाभ घेण्याचा प्रयत्न केला 13% परंतु त्यांना म्हणावा तसा लाभ मिळालेला नाहीये. म्हणून मातंग समाजाला वाटतंय की मातंग समाजासाठी व मातंग समाजासारखे इतर घटक आहेत जे 59 जाती आहेत त्या सर्वांचा विकास व्हावा आणि प्रत्येकाला हे आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून मातंग समाजाला हे स्वतंत्र आरक्षण पाहिजे. कारण येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीचं काहीतरी चांगलं व्हावं, येणाऱ्या पिढीला काहीतरी चांगलं मिळावं यासाठी आम्ही आरक्षण मागतो सरकारकडे. आतापर्यंत काय मिळालं मातंग समाजाला? आतापर्यंत काही मिळालेलं नाहीये म्हणून तर आम्ही आरक्षण मागतोय. आरक्षण मिळाल्याच्या नंतर आम्हाला 100% खात्री आहे की आमच्या मुलाबाळाचं भविष्य घडणार. शिक्षणाचं महत्त्व आम्हाला आता पटलेलं आहे. आम्हाला सर्व गोष्टी कळायला लागल्यात म्हणून आम्ही आता आमचा वाटा मागतो. जेव्हा कळत नव्हतं तेव्हा आम्ही दुसऱ्याला दिलं परंतु आता आम्हाला समजते म्हणून आम्ही आमचा वाटा मागतो. आम्ही दुसरं कुणाचं मागत नाही, आमचा वाटा सरकारकडे मागतो. मोठ्या भावाकडून आरोप होते की शिक्षणामध्ये मातंग समाज कमी पडला, मग त्यामुळे त्यांना त्या तुलनेत म्हणावा तसा मिळाला नाही. मी मान्य केलं की पूर्वीच्या कालखंडामध्ये आमच्या काही लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळालेलं नव्हतं परंतु जेव्हा गुन्हेगारी क्षेत्रामध्ये त्यांचं आयुष्य गेलं परंतु ज्या कालखंडामध्ये आम्हाला शिक्षणाचं महत्त्व समजायला लागलं, जिथे बाबासाहेबांच्या घटना आम्हाला समजायला लागली, आम्ही त्याच्यानुसार आम्ही वागायला लागलो, पळायला लागलो, शिकायला लागलो, तेव्हा आम्हाला समजायला लागलं की आमचा वाटा कुणीतरी घेऊन गेलंय आणि आम्हाला तो मिळाला पाहिजे. आम्ही वाटा कुणाला मागतोय? सरकारला मागतोय. आमच्या वाट्यामधला आम्हाला किती चतकोर येऊ कोर येऊ चतकोर आम्हाला आमचा वाटा मिळाला पाहिजे हीच आमची राज्य सरकारकडे मागणी आहे. अन्यथा राज्य सरकारने ह्या गोष्टीचं महत्त्व जाणून मातंग समाज व मातंग समाजासारख्या इतर जातीच्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी त्यांनी तात्काळ आमची मागणी मान्य करावी हीच राज्य सरकारकडे आमची विनंती आहे. उपवर्गीकरणासाठी आज बैठक झाली. या बैठकीत नेमकं काय ठरले? बैठकीत असं ठरलं की मातंग समाजच नाही तर मातंग समाजासोबत असणाऱ्या सर्व मागास जी जाती आहेत त्या मागास जातीला न्यायालयाच्या आणि राज्यघटनेच्या नियमाप्रमाणे समान हिस्सा आरक्षणाचा मिळावा ही मागणी आहे आणि हे ठरलंय आमच्या बैठकीमध्ये. काय आंदोलनाची दिशा वगैरे? आता आंदोलनाची दिशा आता आमचे मोठे बांधव पूर्वाश्रमीचे महार आणि सध्याचे बौद्ध ह्या मोर्चाचं निवेदन त्यांनी विरोध म्हणून दर्शवलेलं आहे. आमचं त्यांच्याशी काय मत नाही, त्यांनी विरोध करावा ही लोकशाहीच्या माध्यमातून करावा. आम्ही आरक्षण मागायलो, आम्ही सरकारला विरोध करायला, सरकारकडून आम्हाला आरक्षण मिळावं ह्यांचं म्हणणं आहे की आरक्षण मिळू नये, ते सरकारने ठरवायचंय की शेवटच्या स्तरापर्यंत आरक्षण गेलं पाहिजेत अशा पद्धतीचं आमच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. सरकार कोणतंही असो मातंग समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटलेला नाही. तुम्हाला आतापर्यंत शब्द दिले, तुम्हाला खेळवत ठेवला असं तुमचे बांधव आरोप करतायत. नेमकं काय झालंय आतापर्यंत? खऱ्या अर्थानं दिनांक 1 ऑगस्ट 2024 या किचकट प्रक्रियेचा खऱ्या अर्थानं निकाल लागलेला आहे. या अगोदर 30-40 वर्षापासून ही चळवळ चालू आहे परंतु त्याला न्यायालयीन बऱ्याचशा अडचणी होत्या. परंतु 1 ऑगस्ट 2024 रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने वर्गीकरण राज्याला करण्याचा अधिकार दिला. तेव्हापासून खऱ्या अर्थानं कर्नाटक असेल, तेलंगणा असेल, पंजाब असेल या राज्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. त्या अनुषंगानं महाराष्ट्रात सुद्धा न्यायमूर्ती अनंत बदर यांची समिती स्थापन झालेली आहे. त्या समितीनं आपला अहवाल सादर केलेला आहे आणि त्या अहवालानुसार आज रोजी आम्ही प्रतीक्षेत आहोत की महाराष्ट्र सरकारनं लवकरात लवकर आरक्षण उपवर्गीकरणाचा प्रश्न मार्गी लावा. अन्यथा महाराष्ट्रातील मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, ढोर समाज असेल, वाल्मिकी समाज असेल, भंगी समाज असेल यासह इतर ज्या वंचित उपेक्षित जाती आहेत त्या जाती एकत्र येऊन या सरकारच्या विरोधामध्ये मोठा जनआंदोलन उभा करणार आहेत. या पद्धतीचं आज आम्ही ठरवलेलं आहे. सोशल मीडियावर टीका होते की RSS ला पूरक असं मातंग समाजाच्या ज्या संघटना आहेत असं वातावरण करतात, त्यांना जाणून बुजून समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आहे असं पोस्ट फिरत आहे, त्यावर काय म्हणणं आहे तुमचं? खऱ्या अर्थानं मातंग समाज स्वतःचे हक्क मागत आहे आणि मातंग समाज स्वतःचे हक्क मागत असताना तो 59 जाती ज्या उपेक्षित आहेत त्यांचे सुद्धा हक्क मागत असताना मातंग समाजाला हिणवणं, त्यांना RSS म्हणणं किंवा BJPचा पक्ष कार्यकर्ता म्हणणं अशा पद्धतीचं जे ट्रोलिंग चालू आहे ते ट्रोलिंग बरोबर नाही. परंतु आम्हाला काही शब्दाला शब्द वाढवायचा नाही, त्यामुळे आम्ही आमच्या समाजाला किंवा आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की आपण शांततेमध्ये घ्या. आरक्षण वर्गीकरण इथल्या सरकारला करावंच लागेल, ते करायला आम्ही भाग पाडणार आहोत. कारण की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पद्धतीनं जी घटना अस्तित्वात आली त्यानुसार
कलम 14, कलम 15 आणि कलम 16 या पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे आणि त्या अनुषंगानं इथल्या सरकारला आरक्षण वर्गीकरण करावंच लागेल. तर मातंग समाजाला अ नुसार आरक्षण मिळावं किंवा वर्गीकरण करूनच या समाजाचा विकास होणार आहे असं मत आता मातंग समाजाच्या विविध संघटनेतील लोकांनी या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव. छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर 20-25 वर्षापासून चालत आलेला आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक संघटनेनं प्रत्येक समाजाच्या घटना आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या असल्यामुळे हा आरक्षणाचं उपवर्गीकरण तुम्ही करू शकता आणि ते आम्हाला द्या. आपण हेच त्यांना मागतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.